अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस. हे बेटा 2 मॅट्रिक्सचा ॲडिशन कधी करू शकतो? 2 मॅट्रिक्सचा ऑर्डर सेम असेल तर. बरोबर का? 2/2 आणि 2/2 चा जर मॅट्रिक्स असेल तरच त्यांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. 2/3 चा एक मॅट्रिक्स आहे, आणखी एक 2/3 चा मॅट्रिक्स आहे. त्यांचा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कसं करायचं? करस्पॉन्डिंग एलिमेंटचा काय होतो? ॲडिशन होतो. करस्पॉन्डिंग एलिमेंटचा काय होतो? सबट्रॅक्शन होतो. करून दाखवतो. फॉर एक्झाम्पल, ए नावाचा मॅट्रिक्स आहे. 1, 2, 3, 4 आणि बी नावाचा मॅट्रिक्स आहे. 5, 6, 7, 8 यांचा ॲडिशन कसं करायचं? ए प्लस बी. करस्पॉन्डिंग एलिमेंट्सचा काय होतो? ॲडिशन होतो. 1 + 5 6, 2 + 6 8, 3 + 7 10, 4 + 8 12 आणि सिमिलरली सबट्रॅक्शन होतं. तर कंडिशन काय आहे ॲडिशन करण्यासाठी? ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करण्यासाठी ऑर्डर सेम पाहिजे. हा 2/2 चा असेल तर हा सुद्धा 2/2 चा असला पाहिजे. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस म्हणजे काय? 2 मॅट्रिक्स इक्वल असतील. मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी इक्वल आहे याचा अर्थ काय? या मॅट्रिक्सचा ऑर्डर आणि या मॅट्रिक्सचा ऑर्डर सेम असणार आहे आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट पण सेम असणार आहे. 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 मग ह्याचा यूज काय आहे? एखादी व्हॅल्यू इकडची माहिती नसेल. हा फॉर एक्झाम्पल हा आहे एक्स, हा आहे वाय. तर इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेसची प्रॉपर्टी यूज करून एक्सची व्हॅल्यू काय म्हणायची? एक्सची व्हॅल्यू किती म्हणायचं? एक्सची व्हॅल्यू 2 आहे. एक्सची व्हॅल्यू 2 आहे आणि वायची व्हॅल्यू काय? 4 आहे. 2 मॅट्रिक्स इक्वल आहे त्याचा अर्थ काय? दोघांची ऑर्डर पण सेम आहे आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट सुद्धा सेम आहे.